हाय सगळ्यांना, नमस्कार. कसे आहेत सगळे? झाला का सगळ्यांचा नाश्ता? आमचा पण झाला आताच नाश्ता. आज सकाळ सकाळ त्यांनी म्हणजे 10 वाजल्या होत्या मटण घेऊन आलेत. तर चला म्हणलं आज रेसिपी दाखवावी मटणाची. ही काय मटण घेतलं आहे. इकडं कांदा घेतला आहे चिरून, दोन कांदे चिरून घेतलेत. खोबरं, आलं, लसूण, हळद, धना पावडर, घरगुती लाल मसाला, गरम मसाला, सुहाना मसाला आणि ही घरकुलचा मसाला घेतला आहे. तर इकडं मटण चिरून व्यवस्थित धुवून मीठ पण घेतलं आहे. त्याला हळद, मीठ आणि थोडा मसाला लावून घेतला आहे. आणि कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. कुकर आमचा थोडा मोठा आहे, प्लीज समजून घ्या. तर तेल गरम झालं तर कांदा टाकून घेतला मी. चांगला लाल होईस्तोपर्यंत परतायचा. म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, ह्याला ग्रेव्ही का म्हणजे मसाला भाजी बनवण्यासाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर भाजून घ्यायचा आणि मग पेस्ट करायची त्याची. तरी कांदा बघा लाल होईस्तोपर्यंत चांगला परतायचा. कुकर जरा मोठा आहे ना, त्याच्यामुळे जरा तुम्ही ही थोडी वाफ आली त्याच्यामुळे तसं दिसतंय पांढरं पांढरं. तर हे बघा, त्यात मी खोबरं, आलं, लसूण टाकून घेतलं आणि परतलं चांगलं. परतून घ्यायचं चांगलं आणि त्यात परत मटण टाकायचं. म्हणजे बांदा टाकायचा आधी. बांदा टाकलं म्हणजे चरबी ते तळून घ्यायची तेलामध्ये चांगली व्यवस्थित. आणि मग तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायची आणि मग त्याच्यात टाकायचं मटण. एक हाताने जरा अवघडच होत होतं, म्हणजे कुकर पण पकडायला लागायचा, तर मोबाईल पकडायला लागायचा. तर चला मी मटण त्यात टाकून घेते. थोडं पडलं खाली माझ्याकडून, तर असू द्या. एक हाताने जरा आपदा होती ना टाकताना पण. त्यात मटण टाकून चांगलं परतून घ्यायचं मस्त असं. एक हाताने कॅमेरा पकडायला लागतोय. असं गावरान पद्धतीचं मटण केलं आहे. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. अजून पुढं बनवते बघा रेसिपी आणि मग सांगा. हे चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं मस्त असं. एक हाताने पकडायला येत नाही कॅमेरा, मग तुम्ही परतते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आता चांगलं परतून झाले असं मस्त असं. कुकर जरा मोठाच आहे, छोटावाला कुकर नाही माझ्याकडं. भाजी मी ह्याच्यात करणार आहे पातेल्यामध्येच, पण शिजवून घेते ह्याच्यामध्ये. गरम पाणी करून घेतलं आहे आणि थोडं ह्यात पण ठेवते, म्हणजे खाली कुकरमध्ये पाणी सुटेल ना मटणाला. तर ह्याच्यात पाणी ओतून घेते ताटामध्ये. मसाल्याचं ताट होतं त्याच्यातच घेते पाणी ओतून. मग पाणी गरम झाले आणि मटणाला पण चांगलं असं मस्त असं पाणी सुटलंय. असं पाणी सुटेस्तोपर्यंत मटण असं चांगलं परतायचं, मग भाजीला चव मस्त लागते. तर चला त्यात पाणी ओतून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा पाणी ओतून घेतलं मी त्याच्यात आणि भाजी उकळायला लागली. आता काय करते, कुकरचं झाकण लावते आणि 5-6 शिट्ट्या काढून घेते आणि भाकरी करून घेते. हे बघा भाकरी करून मी त्या तव्यामध्ये खोबरं, कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं आहे चांगलं. आणि इकडं भाजी पण आपली शिजून तयार आहे. आता फक्त फोडणीला टाकायची. आम्ही असंच करतो आधी गावाकडच्या पद्धतीनं. पहिल्यांदा शिजवून घ्यायचं मटण आणि नंतर सोया ट्रेन आलती. तर तेल घेतलंय आणि हे मसाला मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलं आणि खोबरं तेलामध्ये खोबरं टाकलं गरम करून. आणि त्यात घरगुती लाल चटणी पावडर टाकली. म्हणजे मसाला आहे आमचा घरगुती तो टाकला, कारण आम्ही तरीची पावडर वगैरे काय टाकत नाही. त्याला चांगली तरी येते म्हणून. धना पावडर, गरम मसाला, परत सगळे मसाले टाकून घेतले त्यात मी अर्धा चम्मच, कारण आधी पण टाकले होते भाजी बनवायचा शिजायला टाकताना पण. आता हे मसाला त्यात टाकून घेते आणि मग दाखवते. हे बघा त्यात मसाला टाकला आहे आणि चांगला असा परतून घ्यायचा. म्हणजे खाली चिटकून आहे म्हणून मी ती पटपट हलवते जरा. आम्ही घरगुतीच हे बनवतो, काय म्हणतात
मसाला काळा मसाला, त्याच्यामुळं बाकीचं साहित्य नाही टाकायला लागत. आमच्या गावाकडून आमची मम्मी बनवून देत असते मला मसाला. बनवून देत असते मसाला. तर हे बघा, चांगलं असं परतून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत, आणि मग ती भाजी शिजवलेली भाजी ह्यात वाटायची. ओतून घेतली मी आता भाजी त्याच्यात. आणि बघा कशी वाटते, लय घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही, मध्यम अशी झाली. तर चला मी तुम्हाला भाजी उकळून घेते आणि मग दाखवते कशी वाटते ती. हे बघा आपली भाजी शिजवून म्हणजे मस्त अशी उकळून घेतली मी 5 मिनटं. नंतर बारीक गॅसवर ठेवली आहे. तर बघा भाजी तयार आहे आपली. तर हे बघा मी ताट तयार केलं आहे जेवायला त्यांना. आणि रस्सा घेतला आहे, भात घेतला आहे, आणि भाकरी बाजरीच्या भाकरी खातो. बाजरीच्या भाकरी, टोमॅटो आणि कांदा. लिंबू नव्हतं म्हणून लिंबू नाही घेतलं, आणि कोथिंबीर पण नव्हती भाजीला, त्यामुळं कोथिंबीर नाही टाकली. तुम्ही कोथिंबीर बी टाकू शकता. आणि हे बघा आपली मटणाची भाजी. कशी वाटली याची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, कशी वाटते तुम्हाला आपली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांनी जेवायला या. आज मटणाचा मस्त असा बेत केलाय, तर सगळ्यांनी जेवायला या. हे बघा इकडे शिरशाला झोका देते मी. एक मिनिट मला दाखवते. थांबा कधी ओळख करते तू फक्त बघा असतो झोपमध्ये. हा बघा दिसली का किती वळ करते. आता तुम्हाला मोबाईल दाखवते मग कशी बसली तर पायसारखी आपटती बघा. तुम्हाला दाखवते लागलं मी. समृद्धी झोपली तिकडं, त्यांचं पप्पा झोपला तिकडं आतल्या घरामध्ये. त्यांना सुट्टी आहे ना त्याच्यामुळं. तर चला, कसा वाटतोय आपला व्हिडिओ. ही बघा श्रीषा, तिला झोपवायची, मला झोपीला आली आहे. तर म्हणलं चला त्याच्या आधी थोडा व्हिडिओ शूट करावा. कोण स्वयंपाक बी करून देत नव्हती आणि सगळीच रडत होती. तिला सवय लागली सगळं घेऊन बसायची. त्याच्यामुळं काय झालं आहे, लय त्रास देते या. अशी खाली खेळायचं नको म्हणते, तिला वाटतं सारखं घेऊन बसावं आणि सगळं घेऊन बसून काम फोन करायचं. समृद्धी बी काय घेत नाही. पप्पा त्याचे जण घेत नाही सारखं म्हणते, मला एक तर काटाळा येतो, तुझी तू घेत जा. आणि मग स्वयंपाकी घडीभडी घेतात, घेतल्यावर करतात. मग त्यांच्यापाशी बी काय राहत नाही. मला तर स्वयंपाक करत करत तिला बघावं लागतंय. परत समृद्धी पशी पण राहते, पण समृद्धी पण काटाळते. तिला झोका देते मी. हो का दिसली का कशी झोपली. लय त्रास देते, लय म्हणजे लय त्रास द्यायला लागली. जशी जशी मोठी व्हायला लागली ना तशी तशी ती झोप कमी झाली आहे. लय कमी झोपायला लागली आणि त्रास लय देते. सारखी अशी कडकडणी करते, सगळ्या घरात पुढं सरकायला लागली ती. सारखी ही उचलती ती उचलती ती उचलती. नको केले. बारकी कसं असेल बारक्या लेकरांचं, लय त्रास देते. समृद्धी अकाकडे चला, कसा वाटतो आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. गावाकडचा गावरान पद्धतीचा म्हणजे गावाकडच्या पद्धतीने बनवलेला गावरान मटणाचा रस्सा, म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्या श्रीषाला झोपवते. चला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.